काही महत्वाच्या गोष्टी क्लिअर करून देतोय. बऱ्याच वेळा सायन्स मध्ये तुम्ही लॉ, हायपोथेसिस, थेरी, फॅक्ट आणि बिलीफ असं ऐकत असतात. इव्हन जिओग्राफी मध्ये तुम्ही सुद्धा बिलीफ हा शब्द वापरला जातो, की असं मानलं जातं की पृथ्वीचा अंतर्गत भागात जाताना तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, की पृथ्वीचा अंतर्गत भाग जो आहे, निफे किंवा याचा जो आहे, तो आपण बऱ्यापैकी याचा असतो, लिक्विड पार्ट असतो असं आपण मानत असतो. काही हायपोथेसिस गोष्टी असतात. तर आपण त्या गोष्टी क्लिअर करून घेऊया विद्यार्थ्यांनो. फॅक्ट म्हणजे काय? नीट समजून घ्या हा विद्यार्थ्यांनो. फॅक्ट म्हणजे काय? अ बेसिक स्टेटमेंट एस्टॅब्लिश्ड बाय एक्सपेरिमेंट ऑर ऑब्झर्वेशन. ऑल फॅक्ट्स आर ट्रू अंडर स्पेसिफिक कंडिशन. जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा उपकरण किंवा मेजरमेंटच्या गोष्टी ज्या एका परमोच्च लेवलला नव्हत्या विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस समजा ऍसिड, बेस, आपण ज्या काही क्षार, मिनरल्स, बरोबर, किंवा पेरियोडिक टेबल जेव्हा प्रस्थापित केले जाते. आता मी साधीशी गोष्ट, आता आपण फिजिक्सच्या रिलेटेड टर्म्स क्लिअर करणार आहे हा. फक्त एक पहिले सायन्स समजून घेताना विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे. जसं मी म्हटलं काय, की पेरियोडिक टेबल जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का नाही, जर आपण म्हटलं पेरियोडिक टेबल जरी म्हटलं तरी आपल्या समोर चार गोष्टी आठवत असतात, किंवा एलिमेंटचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो, कोण कोण, डोबे रायनर आठवतो आपल्याला, बरोबर, त्यानंतर न्यूलँड आठवतो विद्यार्थ्यांनो, त्यानंतर मेंडेलिव्ह आठवतो, मेंडेलिव्ह नंतर हेनरी मोसले आठवतो. म्हणजे मला इथे हे सांगायचं विद्यार्थ्यांनो, की एलिमेंटचं जेव्हा वर्गीकरण केलं जात असेल, डोबे रायनरची त्रिके होते आणि न्यूलँडचे काय होते, अष्टके होती. तर त्या गोष्टींवरती फॅक्टच्या आधारित त्या गोष्टी काय केल्या गेल्या, प्रस्थापित केल्या गेलेल्या होत्या. म्हणजेच काय, अ बेसिक स्टेटमेंट एस्टॅब्लिश्ड बाय एक्सपेरिमेंट ऑर ऑब्झर्वेशन. ऑल फॅक्ट्स आर ट्रू अंडर स्पेसिफिक कंडिशन. कारण की त्या स्पेसिफिक कंडिशन भविष्यात मे बी चेंज होऊ शकतात. आणि म्हणून तुम्ही ॲटॉमिक थेअरीमध्ये सुद्धा बघितलं असेल, एक एक सायंटिस्टची एक एक थेअरी नंतर काय केली गेली होती, बदल करण्यात आलेली होती. पटतंय का मी काय सांगतोय ते? समजून घ्या. सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असायला हव्या. जेव्हा कोणत्याही सायन्सचा, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, बायोचा कुठल्याही गोष्टी अभ्यास करत असतील तर तुम्हाला या गोष्टी माहित असायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर लॉ म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, अ लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर थिंग्स दॅट बेस्ड ऑन द व्हरायटी ऑफ फॅक्ट्स प्रूव्हन हायपोथेटिकली, बरोबर. बेबी मॅथमॅटिकल इक्वेशन असू शकतं, क्वांटिटीचं एकमेकांशी रिलेशन असू शकतं. जसं न्यूटनचे लॉ आहे, पहिले ऑब्झर्वेशन होते, त्यानंतर हळूहळू ते मॅथमॅटिकली प्रूव्ह होऊन गेलेले. लक्षात येत आहे का? फॅक्ट आणि लॉ मधलं कळतंय का विद्यार्थ्यांनो? समजून घेत चला. लॉ हा मॅथमॅटिकली प्रूव्ह झालेला आहे, काही बेसिसच्या आधारावरती रिलेशन प्रस्थापित केले गेलेले आहे. आणि हायपोथेसिस म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, इट्स अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट. इफ ए हॅपन्स देन बी मस्ट बी हॅपन. म्हणजे लक्षात घ्या, हायपोथेसिस मध्ये अजूनही काही नैसर्गिकरित्या अशा काही गोष्टी आहे, की सौर मंडला संदर्भात काही गोष्टी अजूनही मांडल्या गेलेल्या आहे. आपले मानवी उपकरण तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये. मान्य ते या असं झालं तर असं झालं, पृथ्वीची उत्पत्ती अशी झालेली होती, पृथ्वीच्या भूअंतर्गत भागात असं झालेलं होतं, त्या गोष्टी मान्य करून त्याच्याशी रिलेशन प्रस्थापित केलं जातं, ते म्हणजे हायपोथेसिस. पहिले आपण बघितलं फॅक्ट, त्यानंतर बघितलं आपण लॉ, त्यानंतर आपण बघितलं हायपोथेसिस. आता बघा, आपल्याला पुढे जायचंच आहे. थेअरी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, एक्सप्लेनेशन for why certain laws and fact exist. It can be tested to determine the accuracy. Accuracyला टेस्टिमोनी करण्यासाठी थेअरी ठेवली जाते विद्यार्थ्यांनो. लॉ आणि थेअरी मध्ये या गोष्टी समजून घेत चला, कारण की आपल्याला काही प्रश्न याच्यावरती विचारणार आहे का, नाही विचारणार आहे, तरी पण आपण त्याच्यावरती काय करतोय विद्यार्थ्यांनो, आपली गोष्ट क्लिअर करून घेत आहे. आपल्याला हळूहळू शिकायचंय. आपण लगेच एक एक गोष्टी टर्म्स आपण क्लिअर करणार आहे. मात्र कोणत्याही गोष्टीची श्रीगणेशा करण्याच्या आधी ओरिएंटेशन मध्ये या गोष्टी क्लिअर असायला हव्या. म्हणून त्या गोष्टी समजून घेत चला, क्लिअर करत चला विद्यार्थ्यांनो. आणि बिलीफ म्हणजे काय, अ स्टेटमेंट दॅट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्हेबल. कदाचित एखादं संशोधन, एड्सचं संशोधन चालू आहे, त्यातल्या काही काही महत्वाच्या गोष्टींवरती त्यांना काय भेटलेलं आहे, काही महत्वाचे बायोलॉजिकल प्रूफ भेटलेले आहे, आपल्याला ते करून एड्सच्या व्हायरसवरती नियंत्रण आणता येईल. सायंटिस्ट तेच लक्षात ठेवत असतात आणि त्या छोट्या छोट्या एक्सपेरिमेंट वरती ते बिलीफ करत करत चालतात. तर हे होते 4 ते 5 वर्ड्स.
प्रत्येकाला ते माहिती असायला पाहिजे. तुम्ही अभ्यास कशाचाही करा, फिजिक्सचा करा, बायोलॉजीचा करा, कशाचाही करा, पण तत्पूर्वी या कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला हव्यात. आलं लक्षात? चला इथून पुढे आता आपला सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या छोट्या छोट्या घटकांना.